टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आज लाकडी गणरायाचं आगमन सोहळा पार पडलेला आहे। नाही, एकतर गणरायाचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण करूया। आगमन गणरायाचं आज होतं आहे आणि गणरायाला हीच प्रार्थना करू की आज या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं जनतेला वेगवेगळ्या अडचणीला अन्यायाला सामोरं जावं लागतं आहे, शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलेलं आहे। अशा स्थितीमध्ये मला वाटतं सरकार तर काही करू शकत नाही, परंतु परमेश्वराने ज्या गणरायानेच काहीतरी करावं अशा प्रकारच्या गणरायाला साकडं घालतो। बरं, राज्यात एक विघ्न आलेलं आहे, पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। हे विघ्न हरताना कुठेतरी विघ्न हरण्याची बुद्धी कोणाला द्यावं असं वाटतं तुम्हाला? बुद्धी कोणाला द्यायची गरजच नाही। आज आपण म्हणतो विघ्न हरताय, सरकार कुछ कामी आहे। खरं तर हेच विघ्न निर्माण करतं आहे। अनेक विघ्न तर सरकार निर्मित आहेत, ठीक आहे। निसर्ग निर्मित जे विघ्न आहे हे सुद्धा दूर करण्याची शक्ती गणरायाने मला असं वाटतं जनतेला द्यावी, सरकार तर काही करू शकत नाही। बरं, प्रत्येकजण गणपती बाप्पांकडे काही ना काहीतरी मागतो, तुम्ही काय मागितलं? कारण गणपती बाप्पा बऱ्याच जणांची इच्छा पूर्ण करतात। मला असं वाटतं आपण मनोभावे गणपतीची सेवा करणं, प्रार्थना करणं एवढंच काम आहे। बाकी देणं न देणं हे त्याच्या हातातला भाग आहे, असं मागून काही होत नसतं। बिलकुल, मनोज जरांगेंचं जे मोर्चा आहे मोठा मोर्चा आहे, सरकार याच्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतं आहे, परंतु मराठा बांधव या सरकारच्या कोणत्याही अडथळ्याला जुमानणार नाही। कारण हे सरकार सातत्यानं चुकीचं खोटं बोलतं आहे, सगळ्या विषयाला सातत्यानं मुदतवाढ देतं आहे। ज्यावेळेस उद्धवजींचं सरकार असताना राज्य सरकारला सगळे अधिकार म्हणत होतं, राज्य सरकारने दिलं पाहिजे असं म्हणत होतं। आता हेच राज्य जे म्हणत होते त्यांचं सरकार आले, फुल मेजॉरिटीचं सरकार आहे। मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य करण्यासाठी निश्चित या सरकारच्या मागे उभे राहू, परंतु सरकारची मानसिकता आहे का हा एक प्रश्न आहे। त्यामुळे जे एकनाथ शिंदेचे जे काही मंत्री होते ते सातत्याने भेटीगाठी घेत होते, मात्र आता ते शिंदे गटाचे मंत्री किंवा आमदार कुठेच भेटत कशाला भेटतील? ते मुख्यमंत्री होते, मुख्यमंत्र्यांना अधिकार होता। आता मुख्यमंत्री नाही ते, त्याच्यामुळे त्यांना काही अधिकार नाही, त्यामुळे कशाला भेटतील? त्यावेळेस त्यांना अधिकार होता म्हणून भेटत असतील। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं भेटीगाठी घेऊ नका असं नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मला नाही वाटत कोणी ऐकेल, परंतु त्यावेळेस एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यामुळे त्यांना अधिकार होता म्हणून त्यांची मंत्री भेटत होते। भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना या मराठा आंदोलनात कोणता इंटरेस्ट नाही आहे। बरं दादा, ओबीसी नेते आणि मराठा नेते यांच्यामध्ये वाद निर्माण होत आहेत, मारामाऱ्या, पुढे गाड्या आडवा, म्हणजे वातावरण खराब व्हायचं? कुठेही वाद झालेला नाही, मराठा आंदोलन शांततेत सुव्यवस्थित चालू आहे। आता हे सुरू झाल्यावर काही तथाकथित ओबीसी नेते उगवतात, इतक्या वेळ झोपलेले असतात आणि म्हणून ते काही थोडंसं काय झालं म्हणजे काय वाद नाही आहे। कारण ओबीसींच्या ताटातलं घ्यायचंच नाही आहे मराठ्यांना। मराठ्यांची भूमिका जी आहे मनोज जरांगेची वेगळी आहे, ओबीसीवर अन्याय करणार थोडी। तत्कालीन मुख्यमंत्र्यांना सुद्धा काम करू दिलं जात नव्हतं म्हणजे एकनाथ शिंदे यांना, आणि आता सुद्धा मुख्यमंत्री काम करत नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलं। बरोबर आहे ना, त्यावेळेस भले एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होते, परंतु त्यांचं पूर्ण बहुमत नव्हतं, कोणाच्या तरी टेकूवरती होते, म्हणून त्यांना पूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता। आता कोणाचं टेकून असताना, हे सरकार असताना या मुख्यमंत्र्यांना मराठ्यांची बाजू घ्यायचीच नहीं है। आज से टैरिफ लग गया है 50%, क्या कहेंगे? मैं समझता हूँ हिंदुस्तान ने ऐसे टैरिफ को सहन करना पड़ेगा और देश को मजबूती से इसको सामना करना पड़ेगा और करना चाहिए। तमिलनाडु के जो मुख्यमंत्री है आज बिहार जाएंगे यात्रा के लिए, तो क्या बिल्कुल, जो वोट चोरों के खिलाफ जो यात्रा राहुल गांधी ने, उसको बड़ा सपोर्ट मिल रहा है। आज 17 दिन हुए हैं और आज तमिलनाडु के CM स्टालिन जी सहभागी हो रहे हैं। मैं समझता हूँ पूरे हिंदुस्तान राहुल गांधी की इस भूमिका के पीछे खड़ा है। आम आदमी के जो विधायक हैं उन पर ईडी की कार्रवाई चल रही है 18.5 घंटे। ये देखो ईडी किस प्रकार कार्रवाई करती है देश को मालूम है, अभी बार बार बोलने की ज़रूरत नहीं है। इसी प्रकार वो आम आदमी के पार्टी के जो नेता है उन पर जो कार्रवाई हुई है। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।